इन डिजिटल मराठी, जनतेच्या हक्काचं व्यासपीठ। मुंबई अहमदाबाद महामार्गावरील वसई फाट्याजवळील सुनसान जागी सोमवारी दुपारी एक कार उभी असल्याचे स्थानिक नागरिकांच्या लक्षात आले। जिज्ञासेने त्यांनी कारच्या आत डोकावले असता गाडीत एका व्यक्तीचा मृतदेह आढळला। ही धक्कादायक घटना समोर येताच नागरिकांनी तातडीने पोलिसांना कळवले। घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांनी पंचनामा केला असता मृतदेह उल्हासनगर येथील रहिवासी आणि विरार पूर्वेच्या चंदनसार येथील एचटी पेट्रोल पंपाचे मालक रामचंद्र काकरानी वय वर्ष 75 यांचा असल्याचे निष्पन्न झाले। काकरानी यांच्या खुनाची घटना रविवारी रात्री घडली असावी असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे। त्या दिवशी रात्री काकरानी नेहमीप्रमाणे आपल्या खासगी कारमधून चालकासोबत विरार येथील त्यांच्या पंपावर गेले होते। रात्री 11:30च्या सुमारास त्यांनी व्यवस्थापकांकडून 50,000 रुपये घेतले आणि घरी जाण्यासाठी निघाले होते। मात्र त्या रात्री ते घरी पोहोचले नाहीत। त्यांच्या कुटुंबियांनी त्यांचा शोध घेतला असता त्यांचा मोबाईल नागले गावात सापडला। यामुळे त्यांच्या अपहरणाचा संशय उपस्थित होऊन नायगाव पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला। सोमवारी दुपारी काकरानी यांचा मृतदेह बांधलेल्या अवस्थेत त्यांच्याच कारमध्ये आढळून आला। गळा आवळून त्यांची हत्या केल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे। हत्यारे त्यांचा मृतदेह कारमध्ये सोडून पळून गेले असावेत असा पोलिसांचा अंदाज आहे। पोलीस तपासामध्ये काकरानी यांच्या चालकावर संशयाची सुई फिरली आहे आणि पुढील तपासासाठी त्यांची कसून चौकशी केली जात आहे। तसेच काकरानी यांच्या आर्थिक व्यवहारापासून ते त्यांच्या वैयक्तिक आयुष्याचा तपास केला जात आहे। हत्येच्या कारणाचा शोध घेण्यासाठी पोलिसांची विविध पथके कामाला लागली आहेत। वरिष्ठ पोलीस निरीक्षक रमेश भामे यांनी सांगितले की या हत्येचा तपास अतिशय गहन आहे। आम्ही सर्व संभाव्य शक्यता तपासत आहोत आणि लवकरच आरोपींना पकडण्यात येईल। या घटनेने स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। विशेषतः व्यापार वर्गात या घटनेमुळे संतापाची भावना आहे। उल्हासनगरमधील व्यापारी वर्गाने पोलिसांना तातडीने कारवाई करण्याची मागणी केली आहे। रामचंद्र काकरानी यांच्या कुटुंबियांनी या निर्गुण हत्येबाबत न्यायाची मागणी केली आहे। या घटनेमुळे कुटुंबीय आणि स्थानिकांमध्ये अस्वस्थता आहे। काकरानी यांच्या हत्येची ही घटना विरारमधील नागरिकांच्या मनात भीती निर्माण करणारी ठरली असून पोलिसांनी परिसरात गस्त वाढवली आहे। या घटनेची सर्व बाजूंनी चौकशी सुरू असून लवकरच हत्येचे कारण आणि हल्लेखोर कोण आहेत हे उघडकीस येण्याची शक्यता आहे। हे पेट्रोल पंप मालक रामचंद्र काकरानी हे उल्हासनगरला राहतात आणि उल्हासनगरहून ते काल त्यांच्या ड्रायव्हर सोबत त्यांच्या पेट्रोल पंपावर आले होते। पेट्रोल पंपावरून ते वज्रेश्वरी मार्गे घरी जाताना काही लोकांनी त्यांना मारहाण करून मारून टाकलेला आहे आणि त्यांचा मोबाईल नायगाव पोलीस हद्दीत नागले बंदर या परिसरात मिळून आला होता। त्यावर नागले बंदर परिसरात नायगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता आणि तो त्या गुन्ह्यानुसार आम्ही तपास करत असताना पेलार पोलिसांच्या हद्दीमध्ये एका कारमध्ये डेड बॉडी मिळाली आहे। ती डेड बॉडी ह्याच राहील पेट्रोल पंप विरार यांचीच असल्याची माहिती मिळालेली आहे। आता तिच्या गळा दाबून किंवा इतर कोणत्या तरी मार्गाने त्याचा गळा दाबूनच मृत्यू झालेला आहे असं प्राथमिक दर्शन दिसून येत आहे। हो, अपहरणाचा गुन्हा दाखल आहे।